हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळ्याजणी? स्वस्त रहा मस्त रहा. तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत. आज आहे संडे आणि सकाळ सकाळीच आमच्याकडे पावसाची सुरुवात झालेली आहे. बाटीसाठी लागणारं वरण जे बनवणार आहे त्यासाठी तुरीची, उडदाची, मुगाची अशा 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत इथं मी. आणि ह्या मिक्स डाळीचं वरणच ह्याच्यासोबत खूप छान लागते. तर ह्या डाळी मिक्स करून घ्यायच्या आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. वरणासाठी लागणारं टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. गॅसवर आता कुकर गरम करायला ठेवला. त्यात फोडणीसाठी तेल घातलं आणि जिरे मोहरी टाकून फोडणी घातली आणि त्यात कांदा, कढीपत्ता, 3-4 लाल मिरच्या वगैरे टाकल्या. फोडणीत टाकलेला कांदा, मिरची वगैरे सगळं छान तळून घ्यायचं. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर मग टोमॅटो टाकायचा. टोमॅटोही चांगला परतून झाला की मग त्यामध्ये बाकीचे हळद, तिखट 2-3 चमचे तुम्हाला जसं वाटेल तसं, चवीसाठी कमी लागेल तर कमी जास्त लागेल तसं. बाटीच्या डाळीला थोडंसं तिखट जास्तच पाहिजे असतंय. थोडं धने पावडर टाकलं. धने पावडरनं पण डाळीला खूप छान स्वाद येतो आणि राजस्थानमध्ये धने पावडर खूप वापरतात. आणि नंतर मग वरून धुतलेली डाळ टाकून पाणी वगैरे टाकून घ्यायचं. पाणी थोडं डाळीला जास्तच लागते. ही मिक्स डाळ असल्यामुळं खूप अशी घोटून येते नंतर, त्यामुळं थोडं पाणी जास्तच टाकायचं. मग मीठही टाकलं थोडंसं. मी सेंधा नमकच वापरते, त्यामुळं सेंधा नमक थोडंसं जास्तच टाकावं लागतं. आणि डाळीला शक्यतो गरम पाणी टाकलेलं छान राहतं, त्यामुळं डाळीची चवही छान येते. तर आता इथं कुकर लावून 2-3 शिट्ट्या किंवा 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे डाळ छान घुटलेली तयार होते. आता इथं आपली डाळ तयार झालेली आहे, तर मी वरून कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. तर आता बाटीसाठी लागणार आपण पीठ तयार करणार आहोत. त्यासाठी जाडसर असं लागणारं पीठ पाहिजे. आणि थोडंसं बेसन घेतलं पाववाटी आणि 1 वाटी आपलं नॉर्मल गव्हाचा पोळीचं जे पीठ असतं तेच पीठ वापरलं आहे मी इथं. आणि नंतर मग 1 चमचा ओवा घेतला. ओव्यामुळं बाटीला खूप छान टेस्ट येतो, त्यामुळं ओवा कंपल्सरी पाहिजे बाटीसाठी. आणि इथं पण मी सेंधा नमकच वापरला आहे. 2-3 चमचे साजूक तूप गरम करून त्यात मोहन टाकायचं. बाटीसाठी मोहन टाकणं फार जरुरी असतं. मोहन टाकलेलं सगळं पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकत घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. बाटीसाठी खूप घट्ट कणिक लागते. इथं आता घट्ट कणिक मळून झालेली आहे आणि आप्पे पात्राच्या साईजमध्ये बसतील असेच छोटे छोटे गोळे मळून घ्यायचे आहेत. तर इकडं तोपर्यंत मी आप्पे पात्र गरम करायला गॅसवर ठेवलं होतं. थोडंसं तूप टाकून त्यामध्ये हे छोटे छोटे जे गोळे बनवलेत आपण ते आप्पे जसं वाफवून घेतो तसेच ठेवून घ्यायचे. पहा, अनुभवनीने किती सुंदर बाट्या बनवलेल्या आहेत. आप्पे पात्रात बनवल्यामुळं ह्या अशा छोट्याशा झाल्यात. लहान मुलांना तर खूप आवडतील. आणि ब्राऊन रंगावर भाजून घ्यायच्या. सारखं पलटत राहायचं त्याला. वाटल्यास तुम्ही झाकणही ठेवू शकता, म्हणजे अजून लवकर होतील त्या. तूप जास्तीचं आवडत असल्यास आणखी वरून जास्तीचं तूप सोडलं तरीही चालेल. आणि बाट्या भाजल्या हे ओळखण्याची ही ट्रिक आहे की बाट्या अशा फुटल्या तर त्या समजून घ्यायचं की आतपर्यंत सुंदर भाजलेल्या आहेत. ज्यांना मऊ आवडतात त्यांनी थोड्या कमी, पण ज्यांना जास्त कडक आवडतात त्यांनी आणखी खरपूस भाजल्या तरी त्या छान वाटतात. आणि ह्या अशा तुपात आणखी जर सगळ्यांना आवडत असेल जास्तीचं तर तुम्ही त्याला तुपात आणखी बुडवून घेऊ शकता. आता बाटीसोबत मिरची नसली तर मजाच येत नाही. त्याच्यानं अनुभवनी मिरचीला छोक द्यायला आहेत. लांब लांब कापून घेतल्या आहेत ह्या मिरच्या आणि नेहमी आपण करतो तशी फोडणी त्याच्यात त्या सुंदर अशा भाजल्या आहेत. मिरची टाकली, मीठ टाकले वरून
आणि त्या तोंडी लावणं म्हणून छान लागतात हा मिरच्या बाटीसोबत. हा आहे आमचा आजचा संडे स्पेशल मेनू तयार. बाटीच्याच पिठापासून आज मी इथं रोट बनवला आहे. तर रोट जाडसर बनवून घ्यायचा आणि त्याच्यावर चाकूने थोड्याशा टोचा मारायच्या, कारण तो छान भाजला जातो त्यासाठी अशा टोचा मारायच्या आणि मग तव्यावर मंद आचेवर हा रोट भाजून घ्यायचा. रोट भाजताना थोडंसं तूप साईडला सोडून खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आणि त्याला वरून असे चिमटे पण काढले तरी चालतात, कारण त्याच्याने पण त्याच्यामध्ये तूप चांगल्या प्रकारे मुरलं जाते. त्यासाठी हे असे चिमटे काढले जातात ह्याच्यामध्ये. आणि ह्याला राजस्थानमध्ये खुबा रोट असं बोललं जाते. हा प्रकार इकडं खूप बनवला जातो. जशी बाटी बनवली जाते तशीच ही रोट पण बनवला जातो. हा पहा, आता आपला रोट तयार आहे. अनुवहिनीचा मेनू तुम्ही पाहिलातच आणि मी पण आज कोइन्सिडन्सली दालबाटीच बनवली होती. शक्यतो आम्ही संडेला दालबाटीच बनवतो. त्याच्यासोबत चुरम्याचे लाडूही बनवले होते, कारण आमच्या घरात सगळ्यांना गोड खायला खूप आवडतं. आज आम्ही बनवलेली दाल बाटी आणि रोटची रेसिपी नक्की करून पहा. कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथंच व्हिडिओची एंडिंग करतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.